टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण पूर्वेमध्ये तरुणीवरती झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आता महिला देखील संतप्त आहेत। त्या तरुणीच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत आणि त्याचबरोबर त्या परिसरातील महिला आहेत या देखील मोठ्या प्रमाणात यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे। दिवसांदिवस म्हणजे रोज वेगवेगळ्या काहीतरी नवीन ट्विस्ट त्याच्यामध्ये निघत आहेत। थोड्या वेळापूर्वीच एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये ती मुलगी धक्का मारताना दिसते। नेमकं त्या मुलीने त्याबद्दल सांगितलेलं आहे की मला मारहाण झाल्यानंतर ती घटना घडलेली आहे। मात्र आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, त्यामुळे कुठेतरी आरोपीला वाचवलं जातं का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। महिलांचा संताप आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, काय नेमकं तुमचा संताप व्यक्त केला जातोय? कारण जी घटना घडलेली आहे, ज्या प्रकारे घडलेली आहे, तुम्ही त्या सोसायटीमध्ये किंवा तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, त्यांच्याशी ओळख वगैरे केलेली आहे, नेमकी तिचा स्वभाव कसा आहे आणि हे जे प्रकरण चालू आहे याकडे तुम्ही कसं पाहता? यामध्ये स्वभावाचा काहीच प्रश्न नाही। आम्ही एक महिला आहोत आणि महिला म्हणून आम्ही महिलेची दुःख जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। महिला कुठलीही असू दे, पुरुषांना कुठल्याही पुरुषाला तिच्या अंगावर हात घालण्याचा अधिकार नाही आहे। तिने जर तुम्हाला सांगितलं आहे की मी थोडा तुम्हाला वेळ हवा आहे, तर तुम्हाला एवढा राग येऊन तिला लाताबुक्कीनी आणि केस, ही कुठली किती क्रूर वस्तू, ही जनावरापेक्षा जास्त तुम्ही जनावराला जनावर म्हणताय, पण तुम्ही माणसातला किती क्रूरपणा आहे हा तुमच्यामध्ये की तिला तुम्ही खेचट आणलं, हे केलं आणि तिची हालत बघून तरी तुम्ही तिला लाताबुक्क्यांनी मारलं, तिच्या छातीवर मारलं। आज जी स्त्री तुम्हाला जन्म देते, तुमची बहीण आई सगळे तुमचे कामं करते, जिच्यामुळे हे तुमचं सगळं काही होतं, त्या महिलेच्या अंगावर तुम्ही हात घालता। तुमच्या जर घरच्या आई बहिणींना हात घातला तर तुम्ही त्यावर रिॲक्ट होणार, पण जर ती एक गरिबाची मुलगी असेल किंवा काही असेल, ती जॉब करते, ती तिच्या व्हॅल्यूनीच वागणारी असेल, परंतु त्या मुलाने मारल्यानंतर जर तिच्या नातेवाईकांनी म्हणजे तिच्या ज्या महिला होत्या, आई वगैरे कोणतरी रिलेटिव्ह असतील, त्यांनी जर तिच्यावर त्या मुलाला पळून लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जर त्या मुलीने त्याच्या आईच्या अंगावर हात घातला असेल किंवा पकडलं असेल किंवा ढकललं असेल, ते अजिबात चुकलेलं नाही आहे। ही कुठलीही महिला त्या जागी असली तर हे करणारच आहेत। जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर तुम्ही आधी त्या मुलीच्या बहाण्याने तुम्ही का गेले नाहीत? तुम्ही एक स्त्री होत्या, जर तुमच्या समोर एका स्त्रीला, एका लहान मुलीला जर मारले जाते तर त्या स्त्रियांनी त्यांच्या मुलाला किंवा भावाला सपोर्ट करायला हरकत नव्हतीच, काही गरजच नव्हती त्यांनी हरकत करायची। कारण तिला तुम्ही जर प्रोटेक्शन देत नाही तर ती मुलगी तिच्या स्वतःच्या रक्षणासाठी तर तुम्हाला बोलेलच ना की तुम्ही या मुलीला म्हणजे तुम्ही आरोपीला पळून लावताय। तिचं काहीच चुकलेलं नाही आहे। तुमच्या काय भावना आहे? नाही, मी पण काल तो व्हिडिओ बघितला आणि खरंच मुलीची परिस्थिती म्हणजे एवढी डाऊन आहे, तिची तब्येत वगैरे, की अगदी वीक आहे ती। ते मला तर कुठे योग्य वाटलेलं नाही आणि त्या मुलाने जर तिला केस ओढून मारलेला प्रकार आहे तो खरंच अयोग्य आहे। आणि मला असं वाटतं की पोलिसांनी याच्यामध्ये त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई करावी आणि महिलांना जास्त प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करावा, कारण जेणेकरून कुठेतरी आपण कमी पडतोय त्या ठिकाणी। मेन गोष्ट आणि मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तोच पकडला जाणार, कारण मराठी माणसावरच नेहमी अत्याचार होतोय आणि त्या संदर्भात कोणी आवाज उठवत नाही। त्याच्यामुळे आम्ही त्या मुलीला पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत। जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिला सपोर्ट करणार। तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहतात, ती तिघी जणी आहेत, तिचा नेमका स्वभाव कसा आहे आणि आता कसं वाटतं की? तिचा स्वभाव खूप चांगला आहे। ती कधी घराच्या कामाला गेली ना, कामाला जाते, घरी येते, ती कधी आजूबाजूवाले संग सुद्धा ती जास्त बोलत नाही। तिची आता ज्या पद्धतीने जे व्हिडिओ व्हायरल होतात किंवा व्हिडिओ समोर एक येतात ते समोर, तर या सगळ्यांकडे कसं पाहता? मला तर काय वाटतं, हिची काहीच चुकी नाही त्याच्यामध्ये। जेव्हा त्याने एवढं मारल्याच्या नंतर तिने हात उचलला असन तर ते बरोबर नाही। दोघं बघत होते, सगळे व्हिडिओ काढत होते, पण तिला कोणी त्याला धरलं नाही। तिला मारलं तर कुणीतरी, त्याच्या आईने तरी त्याला धरायला पाहिजे होतं ना। त्याला पळवून लावलं बाहेर, दिसतं ना त्या व्हिडिओमध्ये, त्याला पळवून लावलं। आणि जेव्हा मग त्याची मम्मीच्या मागे फिरली ना, तेव्हा तिने तिला मारलं तिला। पण तिची मम्मी अशी आहे की ती पोरगी बघा कशी आहे आणि ती लोक कसे आहे, लाज नाही वाटली त्याला मारायला? सांगा मग तिने मारायला पाहिजे पोराला की बाबा तू असं करतोस, हे करून लाताने मारलंय तिला, कसं मारलंय? मग आम्ही तर तिला सपोर्ट करणार ना, आम्ही नाही सोडणार त्यांना। आम्ही ह्याच्यासाठी आवाज उचलणार म्हणजे उचलणार, आम्ही त्या आरोपीला सोडणार नाही। आणि मराठी माणसावर एकंदरीत पाहिलं गेलं तर आता महिलांमध्ये आणि स्थानिक तिच्या इमारतीमधल्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे। ज्या गोष्टी घडल्या त्या योग्य नाही, मात्र
तिला वाचवण्यासाठी त्या आरोपीचे घरचे आले नाही, उलट मारहाण केल्यानंतर आरोपीला पळवलं. त्यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील यावेळेला यांच्या स्थानिक नागरिकांकडनं, रहिवाशांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.